गुड मॉर्निंग आणि 10:30 वाजलेत आणि आमच्याकडे डिम लाईट आहे त्यामुळे मी हीटर नाही लावला ह्याच्या आंघोळीसाठी। आमच्या सगळ्यांची आंघोळ होऊन ते सगळे ऑफिसला गेलेत। नंतर टिफिन वगैरे जे काय बेसिक सकाळची रुटीनची कामं असतात ती झाली आहे। सकाळ मी सोयाबीनची भाजी पण केली होती सकाळी, ते पण पुढे मी शेअर करेन। आणि ह्याची आंघोळ बाकी आहे, ह्याला मी असं पायात धरलं आहे। पगाव झालं एका ठिकाणी अजिबात थांबत नाही, त्याला जस्ट चारवलं आहे आणि मी अशी पायावरती दोन्ही पायांवरती त्याला बसवलं होतं शीसाठी, पण त्यांनी केली नाही आणि नेमकं म्हटलं की हा करत नाही आहे, किती वेळ घेऊन बसावं ह्याला, म्हणून जस्ट मी पाळण्यात टाकलं आणि ह्यांनी शी केली। कानावर ऐ काल त्याने बेडशीट आधीच मागवून ठेवली होती अशीच, आणि आज पुन्हा पाळण्यामध्ये जे मी टाकते प्लास्टिकचे जी शीट असते ते शी वगैरे करून घाण होणार नाही, केल्याने ती ओली होत नाही तशीवाली, तर ती पण परत त्याने पुन्हा मागवली। तर मी गॅसवरती एक छोटं पातेलं पाणी ठेवले, मग ह्याला जेव्हा आंघोळ घालेन झोपेन तेव्हा मग बाकीची सगळी कामं करेन। तर ह्याला तसं सोडलं ना तर माझी कामं काय अजिबात होत नाही। मला पूर्ण असं आवरून वगैरे व्हिडिओ करण्याची इच्छा पण होते, पण खरंच वेळ नाही मिळत ह्या सगळ्यांसाठी, कारण घरातली कामं परत ह्याचं रुटीन बघणं आणि परत 3 वाजले की मुलं येतात, त्यामुळे सगळ्यासाठी वेळ नाही मिळत। चिकुडी चिकुडी तुम्ही बघा आजचा डे, आजचा रुटीन कसा असेल ते। फ्रीजमध्ये ना भाजी काहीच नव्हती, त्यामुळे आज त्यांना बेसनचा पोळा आणि चपाती हे करून टिफिनला दिलं होतं मुलांना, पण ह्यांना मी सोयाबीन भिजत टाकली होती। मुलांना सोयाबीन आवडत नाही, त्यामुळे फक्त ह्यांच्यासाठी आणि दुपारी माझ्यासाठी म्हणून मी सोयाबीन केली होती। जे आपले मसाले असतात बेसिक ते मसाले टाकले, धना पावडर, हळद आणि गरम मसाला, थोडा जिरा पावडर आणि मध्यम आकाराने टोमॅटो आणि कांदा चिरून टाकला होता। शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे संपलं होतं, त्यामुळे तात्पुरता का होईना म्हणून थोडासा शेंगदाण्याचा कूट कुटून मी त्यावरती टाकला। हे सगळं एकत्रित करून मी आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ती धुवून घेतली होती ती थोडीशी टाकली। हे सगळं एकत्रच एकदमच फोडणी दिली आहे मी कढईमध्ये आणि थोडंसं पाणी टाकून वाफेवरती शिजवून घेतले। भाजी जर नसताना ना हा एक सोयाबीनचा ऑप्शन ना चांगला असतो आणि टाईमही खात नाही। जर अर्जंट असेल तर आपण लगेच भिजवून त्याला करू शकतो आणि छान लागते। आणि ह्या सगळ्यामध्ये ना मी मिरची पावडर टाकणं विसरले होते, सो त्याच्यानंतर शेवटी मी मिरची पावडर टाकला आणि अर्धा ग्लास पाणी टाकून वाफेवरती व्यवस्थित एक 10 मिनटं ते व्यवस्थित शिजवून घेतलं। क्रिएटिव्हली गोष्टी आठवतात की मी तुमच्यासोबत शेअर करू, पण जसं मी कॅमेरा ऑन करते तर सुचत नाही मी काय बोलू आणि काय बोलू ते असे आणि शब्द पण इतके छान छान सुचतात ना मला बोलण्यासाठी, पण जेव्हा कॅमेरा ऑफ असतो तेव्हा, पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा मला काही सुचत नाही आणि अशी माझी बडबड सुरू होते। मी असं म्हणते फक्त की हा झोपला की सगळं आवरून घेते, पण आता जसा हा मोठा झाला आहे ना, आता त्याला 7वा महिना पण संपायला येईल 17 तारखेला, मग तो लगेच मध्ये उठतो, मग परत त्याला फिडिंग करून झोपावं लागतं। जस्ट आता मी त्याला झोपूनच उठवली आहे, त्याला मी आंघोळ घालून झोपवलं होतं, मला वाटलं झोपेल तो 1-2 ॲक्टिव्ह झाला आहे। तर मी जस्ट फक्त किचन क्लीन करून घेतला आहे सगळा आणि लगेच तो उठला आहे। तर बाकीची कामं अजून बाकी आहेत, अजून वरण भात करायचं आहे दुपारचं जेवण, कारण ते दोघं पण दुपारी येतील, मग त्यांना लगेच भुका लागलेल्या असतात। घरातील सगळी कामं आवरताना ना 2 वाजलेत आणि मी वरण भात ठेवलं आहे गॅसवरती आणि तेवढ्यातच हा उठला। आता ह्याचं जेवण बनवायचं, खरं तर आज मी त्याला पहिल्यांदा वरण भात देणार आहे, कारण नेहमीच मी ते भाताचं आणि डाळ ते दोन्ही मिक्स भाजून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण ते सेरेलॅक जे आहे ते बनवलं आहे, त्याचा फुल व्हिडिओ पण मी टाकलेला आहे यूट्यूबवरती, पण आज मी त्याला डाळ भात देणार आहे थोडीशी एकदम बारीक पेच करून। तो उठला नसता, पण कुकरची शिट्टी वाजली तर त्याच्या आवाजाने तो उठला आणि आता येतील 1 तासाने, सो 1 तास आहे माझ्याकडे तसा थोडा वेळ आराम करण्यासाठी। तो उठला आहे तर त्याला आता मी फिडिंग वगैरे करून घेते अगोदर, मग त्याला कपडे घालते, काजळ वगैरे, कपडे काही सुकले नाही, परत स्टँडवरती लावावं लागेल हे रोजचं। रोज सारा उठ
उठ ना सरक. ते असं एकदमच अशी टपमध्ये ठेवून सरक. उठ. काय कॅमेरा पाहिजे तुला पण. आता परत ओरडेल हा. माझा जो अवतार आहे ना आता सध्या इग्नोर करा, कारण 3 मुलं घरातली सगळी कामं करण्यामध्ये ना खरंच स्वतःसाठी ना एवढा वेळ नाही मिळत की छान विंचरून वगैरे व्हिडिओ वगैरे शूट करावं. कधीतरी करते मी, असं नाही आहे. तर उद्या गुरुपौर्णिमा आणि आज मी ह्यांना गुरुपौर्णिमेचं जे महत्त्व आहे ना थोडंफार 1-2-3 लाईनमध्ये ह्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते मी दुपारी, पण हे काय ऐकण्याच्या नादात अजिबात नव्हते. आत्ता पण नाही आहेत. आता मी सांगते ह्यांना की सकाळी उठा, लवकर उठा, की पहिले तुमचे गुरु आई वडील असतात वगैरे वगैरे, पण अजिबात हे असं काही नाही आहे. जेव्हा आम्ही प्राथमिक शाळेमध्ये होते ना, उद्या गुरुपौर्णिमेचं आजच आमची लगबग सुरू व्हायची की उद्या टीचरला काय गिफ्ट द्यायचं आहे, काय करायचं आहे वगैरे. मग आणि त्या दिवशी ना त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना फुलंसुद्धा महागलेली असायची. 5 रुपयाचा गुलाब जो असतो ना तो 10-15 रुपयाचा असायचा. आणि मग ते स्पीच तयार करणं, आपले ज्या फेवरेट टीचर आहेत त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणं वगैरे, ते दिवसच काही वेगळे होते. आणि आता आषाढी एकादशी होती तर मुलांचं छोटे छोटे वारकरी बनून गेले होते, पण ह्यांच्या शाळेमध्ये तसं काहीच नव्हतं. जे आपण जगलो आहे ना ते प्रत्येक सण, प्रत्येक फेस्टिवल प्राथमिक शाळेमध्ये आत्ता पण काही शाळेमध्ये साजरे करतात आणि आम्ही पण तेच आयुष्य जगलो आहे. पण ह्यांच्या शाळेत असं काहीच नाही. काल मी खूप मुलींना पाहिलं की छान साडी वगैरे घालून ते गेल्या होत्या, तुळशीचं झाड वगैरे डोक्यावरती ठेवून, पण असं काहीच नाही आहे. असं काही खूप आम्ही एक्सायटेड असायचो उद्याच्या दिवसासाठी. जर उद्या असेल तर हे असं काही चालू असते. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.